सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व आत्महत्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे। आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेब हबाले यांनी आटपाडी तहसीलदारांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। तसंच मुलीवरील अत्याचार आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप करत त्याची दखल घ्यावी, चौकशी करावी अशी मागणी देखील आटपाडी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। राज्यात महायुतीची सत्ता असताना आटपाडीमध्ये सत्ताधारी आमदाराविरोधात भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। अल्पवयीन मुलीवर जो 4 नराधमांनी जो लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल सर्व तालुका आणि महाराष्ट्रभर सर्वांना त्याची हळहळ व्यक्त करतात। आणि जो खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार आहेत सुहासभाई बाबर यांनी विधानसभेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला की आटपाडीचे PI साहेबांचं कॉल डिटेल्स CDR काढावा, तसाच त्यांनी ह्या मुलीचं प्रकरण दाबायसाठी त्या आरोपींना ह्यातून बाहेर काढण्यासाठी जो त्यांनी कॉल केले PI साहेबांना किंवा तिथल्या त्या पाटील कोण साहेब आहेत त्यांना, तर त्या विद्यमान आमदारांचं किंवा त्यांचं कोण कार्यकर्ता त्यांचं कॉल डिटेल्स काढावं